इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना भेटणार आहे आणि मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीवर चर्चा सुद्धा केली जाणार आहे। आणि अचानक टक्केवारी वाढल्याचं खरं तर विरोधक आरोप सुद्धा करतायत आणि इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ द्रौपदी मुर्मूंसोबत या संदर्भात चर्चा सुद्धा करणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीवर या भेटीत चर्चा होईल आणि अचानक टक्केवारी वाढल्याचा विरोधकांनी आरोप सुद्धा केलेला होता आणि त्या संदर्भात एकंदरीत आपल्याला यामध्ये चर्चा पाहायला मिळेल। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना भेटणार आहेत। नेमकी ही भेट कधी होईल आणि या भेटीत नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? अद्यापर्यंत याची वेळ ठरलेली नाहीये। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे की आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत। मात्र या संदर्भातील वेळ समजली नाहीये। मात्र गौरी, याची सर्व पार्श्वभूमी जर पाहिली तर कालच मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी सर्व इंडिया आघाडीच्या पक्षांना पत्र लिहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी खूप कमी आली अशा बातम्या देखील आल्या आणि या सगळ्या बातम्या आल्यानंतर काही दिवसानंतर निवडणूक आयोगाने आपली मतांची टक्केवारी पूर्णपणे जाहीर केली आणि त्याच्यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली। दुसरा मुद्दा यामध्ये हा होता की पूर्वी पूर्ण मतांची जी बेरीज आहे, किती लाख मतदान प्रत्येक राज्यामध्ये झालेला आहे त्याचा आकडा असायचा। मात्र यावेळेस त्यांनी फक्त पर्सेंटेज जाहीर केलेले आहेत, पूर्ण आकडा जाहीर केलेला नव्हता। त्यामुळं या सगळ्याबाबत लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि या शंकेची बाब म्हणूनच या सगळ्या इंडिया आघाडीमध्ये आता राष्ट्रपतींना भेटण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे। आपण जर पाहिलं तर पहिल्या फेजमध्ये साधारण 66.14% मतदान झालं होतं। दुसऱ्या फेजची जी माहिती समोर आली त्यामध्ये 66.71% आणि जे काल परवा मतदान झालं त्यामध्ये 65% मतदान आपल्याला देशामध्ये पाहायला मिळते। आता या सगळ्यांमध्ये सुरुवातीला असं सांगितलं होतं की ऊन आहे, मतदार नाराज आहे काही राज्यांमध्ये राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे, त्यामुळे तो लोकशाहीच्या या पर्वामध्ये सहभागी होतोय। मात्र ज्या पद्धतीने आकडेवारी समोर येत आहे त्यामधून नक्की अचानक आकडेवारी वाढलेली आहे का की अलीकडच्या काळामध्ये इलेक्शन कमिशनने मतदान काही ठिकाणी घरी जाऊन करण्याचं योजलेलं आहे, त्याचबरोबर काही पोस्टल वोटिंग असतं आणि काही ईव्हीएम मशीन मधून होणारं मतदान असतं, अशी सर्वांची जोडणी करून मतांची आकडेवारी जाहीर करायची असते आणि यामुळेच त्यासाठी उशीर लागतोय का? मात्र इलेक्शन कमिशनच्या वतीने या सगळ्या संदर्भात कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे एकंदरीत पाहता राजकीय पक्षासोबतच जनतेच्या मनात मध्ये देखील प्रश्न निर्माण होतात की अशा पद्धतीने आकडेवारी का वाढली जाते। त्यामुळे या सगळ्या प्रश्नावरती राष्ट्रपतींना भेटण्याच्या संदर्भात संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणावरती ते राष्ट्रपतींना भेटतात की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला इंडिया आघाडीचे नेते जाऊन भेटतात हे पाहणं महत्वाचं आहे। नक्की शिवाजी, या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।